एखाद्या वाटाण्यावरनं वरती चढता, तर ते किती भयानक आणि किती डेंजर असू शकतं याचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आता. गड हा 4 भागांमध्ये विभागलेला असतो. सगळ्यात पहिल्यांदा गडाचा घेरा. अशा प्रकारे आपल्या वास्तू तोडलं. इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं बघा, इथे सुरुंग दिसतंय. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तेजस कामटकर परत एकदा आलो आहे भन्नाट असा स्वतःला अनुभव देण्यासाठी आणि तुम्हाला नवीन काहीतरी सांगण्यासाठी. आज आपला दुर्गोत्सवाचा 3रा रविवार आहे आणि या 3ऱ्या रविवारमध्ये आपण आलोय हडसर किल्ल्यावर. आणि आता हडसर किल्ल्यावर आपण आत्ता चढायला घेतलेलं आहे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला ॲडव्हेंचरस असं काहीतरी शिकायला, बघायला किंवा एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे. तर आपल्या निक फॅन्सी यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण आला आहे 3ऱ्या रविवारी हडसर किल्ल्यावर. तर काही म्हणणं आहे का तुमचं? खूपच थंडी आहे इथं सध्या. थंडी व्यतिरिक्त आणि हे आदित्य भाऊ, आम्ही वातावरण गरम करायला आलोय. तर मित्रांनो, हा आहे विश्वजित माने उर्फ माने पाटील. आणि आता आम्ही गड चढायला सुरुवात केली. कोणता गड ते पण सांग. हडसर गड आहे, हडसर. आणि हे आमच्या मागे पाहू शकता, ग्रुप लीडर. पण ते सध्या आमच्या मागे लगेच पोहोचणार तिकडे. हे बघा, ग्रुप लीडर शॉर्टकट मारतो. दिसलं का मित्रांनो? असा असतो ग्रुप लीडर. कारण की ग्रुप लीडरला सगळे शॉर्टकट माहीत असतात म्हणून तो पुढे चालतो. निळी बीफ घातली, काय ब्रीफ म्हणतो, बीफ म्हणतो. ओके, बीफ. आणि आम्हाला पण कॅमेऱ्यात घेतोय आता. मी पण त्याला कॅमेऱ्यात घेतोय. त्याच्या जवळच्या क्लासातलं भांड्यातलं पाणी जर संपलं तर तो इथे येऊन त्याला पाणी काढायला काही ऑप्शन जरी अवेलेबल नसेल तरी तो त्या पायऱ्यांनी उतरून खाली जाऊ शकतो आणि त्या विहिरीतनं तो ते पाणी काढू शकतो आणि पिऊ शकतो. असं बारव, जुन्नर मधलं बारव माहितीये का तुम्हाला? कॉलेजच्या अगदी समोरच आहे. त्या बारव मध्ये देखील एक खूप सुंदर बारव आहे. त्या गावामध्ये जी बारव आहे त्या बारवेमुळं त्या बारवला बारव असं म्हणतात. तर अशा बारवा जुन्नर मध्ये अजून खूप पाहायला मिळतात. आता याचं प्रमुख कारण काय जर आपण म्हटलं तर ही जी बारव आहे ही गडाच्या पायथ्याला आहे. म्हणजे गडावरती ये जा करणाऱ्या लोकांसाठी किंवा इथून जे प्रवासी जाणार असतील त्यांच्यासाठी या पाण्याचा उपयोग होईल. पण याचं बांधकाम हे प्रामुख्याने गडाचा विचार लक्षात घेऊन केलेलं आहे. आपल्या ट्रेड रूटवरच्या बारवा जर पाहिल्यात तर त्या बारवा स्पेशली व्यापाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी बनवलेल्या असायच्या. आता जसं आपण बिस्लरीचं पाणी विकत घेऊन पितो तसं पूर्वी बिस्लरीचं पाणी विकत घेऊन पिणं वगैरे अशा गोष्टी नव्हत्या. कोणासाठी घरात जाऊन पाणी मागणं किंवा एखाद्या विहिरीतनं ओढ्यातनं पाणी घेऊन पिणं. तर अशा प्रकारच्या बारवा जागोजागी बांधून ठेवल्या होत्या. नाणेघाटापासून जर आपण विचार केला, जेव्हा आपण फांगलीपासून नाणेघाटचा ट्रेक सुरुवात करतो त्या ट्रेकच्या खालीच भरपूर विहिरी आहेत आणि भरपूर टाक्या आहेत. तिथे एक बारव सुद्धा आहे. ते सगळं तिथून पुढे आल्यानंतर नाणेघाट मध्ये वरती येतो. त्यानंतर असा हा जो मार्ग आहे जो जुन्नरला निघतोय त्याच्यामध्ये ऑन द वे खूप साऱ्या बारवा आहेत. तोच रस्ता पुढे येडगाव वरनं पुढे जायचा नारायणगडच्या बाजूने. येडगावचं कोणी जर असेल किंवा ती जर बारव कोणी पाहिली असेल तर तिथे सुद्धा एक खूप छान बारव आहे. सो अशा ह्या ज्या सगळ्या काही बारवा आहेत या पिण्याच्या पाण्यासाठी प्रामुख्याने बनवलेल्या असायच्या आणि त्यातली एक बारव आपल्याला इथे पाहायला मिळते. या किल्ल्याला हडसर व्यतिरिक्त पर्वतगडही म्हणले जाते. आपण मागच्या भागामध्ये हा किल्ला सिंधुळा किल्ल्यावरून आपण पाहिला होता. या किल्ल्यावर अनेक वनस्पती अशा आढळून येतात. त्यामध्ये सर्वात गमतीदार वनस्पती म्हणजे दातपडीचे झाड. त्या झाडाची पाने खाल्ल्यावर सगळे दात हे पडून जातात असे म्हणले जाते.
या किल्ल्यावर अशाही वनस्पती आढळून येतात जे की त्या विषारी आहेत। या किल्ल्यावरून आपल्याला शिवनेरी, चावंड, सिंधोळा हे किल्ले आपल्याला दिसून येतात। पुण्याच्या दक्षिणेकडली लॅव्हेंडुला म्हणजे सिंहगड किंवा रोहिडा, तोरणा ह्या गडांकडली लॅव्हेंडुला याच्यामध्ये फार मोठा फरक आहे पानांमध्ये। ही लॅव्हेंडुला काय काम करते तर तिचं जर पान आपण एखादं तोडलं, आता जास्त नको तोडायला, एखादंच पान तोडूयात आणि तेच आपण सर्क्युलेट करूयात। आता हे पान बऱ्यापैकी मॅच्युअर झालंय, हे पान जर तोडलं, क्रश केलं आणि त्याचा जर वास घेतला तर त्याचा वास गवती चहासारखा वास येतोय। यस, कदाचित मी तुम्हाला ते निमगिरीला दाखवेल किंवा जीवधनला दाखवेल, त्या माकड लिंबूची तर पानं देखील आपण खाऊ शकतो किंवा त्याला येणारे लिंब देखील आपण खाऊ शकतो आणि त्याने बऱ्यापैकी एनर्जी यायचं काम ती झाडं आपल्याला करतात। अशी भरपूर सारी झाडं आहेत जी आपल्याला ट्रेक करताना आढळतात आणि ज्यांच्या सहाऱ्याने आपण आपला ट्रेक पूर्ण करू शकतो। पाणी जेव्हा संपलेलं असतं तेव्हा युजली उंबरं खातात। सह्याद्रीमध्ये उंबरं मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं किंवा खायला काय नसेल तर ती उंबरं खाऊन आपण सर्व्हाइव्ह करू शकतो। गड हा 4 भागांमध्ये विभागलेला असतो। सगळ्यात पहिल्यांदा गडाचा घेरा, म्हणजे इथून जर आपण खालचं जंगल जर पाहिलं, आता प्रॉपर घेरा इथे दिसत नाहीये, पण एक प्रॉपर गडाच्या खालच्या बाजूला एक जी समांतर समतल टेकडी असते ती चौकोन असते गडाच्या, ही जी खालची आहे तिला आपण गडाचा घेरा असा आपण म्हणू शकतो। त्यानंतर आपण आता जिथे बसलोय ही आहे गडाची मेट। इथे एक बुरुंदाचं स्ट्रक्चर पहिलं होतं, त्याच्या बऱ्याचशा खुणा, इथं हा जो दगड दिसतोय पाठीमागं तो जो दगड आहे तसा दगड आणि तसं कन्स्ट्रक्शन, ते पहा तिथे एक दगड दिसतोय आणि तसंच कन्स्ट्रक्शन असं पुढेपर्यंत आहे आणि इथे प्रॉपर एक बुरुंज होता आणि ही आहे गडावरची मेट, म्हणजे गडाच्या संरक्षणातला दुसरा टप्पा ही मेट। इथून जसं आपण वरती जाऊ त्यानंतर ना गडावरती असते माची सेकंड लास्ट टप्प्यामध्ये आणि सगळ्यात वरती असतो बालेकिल्ला। तुमच्यापैकी राजगड कोणी जर पाहिला असेल तर ह्या 4ही गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये येतील, घेरा, मेट, त्यानंतर वरती गेल्यानंतर आपली माची। राजगडाला पहा चौकोन माच्या आहेत, ती माची आणि त्या माचीने सगळा किल्ला संरक्षित केलेला आणि माची नंतर वरती गेल्यानंतर गडाचा बालेकिल्ला आणि मग त्या बालेकिल्ल्यामध्ये जो कोणी स्पेशल व्यक्ती असेल, किल्लेदार असेल किंवा बाहेर येणारे खास लोक असतील ज्यांना संरक्षणाची विशेष गरज आहे, अशी लोक त्या बालेकिल्ल्यावरती राहायचे। बालेकिल्ला म्हणजे गडावरचा सगळा टॉप। तिथं का तर खालून तोफांचा मारा तिथपर्यंत जायचा नाही, खाली सगळा अटकाव होईल आणि वरतून लक्ष देखील बऱ्यापैकी प्रमाणात राहील। तर अशा प्रकारे 4 भागांमध्ये हा किल्ला विभागलेला असतो। त्यानंतर ही जी रेलिंग आहे त्या रेलिंग पाशी सुद्धा बऱ्याचशा दगडी होत्या आणि काही दगडी अशा आजूबाजूला अस्तव्यस्त पडलेल्या आहेत। तर ज्या दगडी आहेत त्या दगडी सगळ्या राजमार्गाच्या होत्या। इथे सेम गोष्ट आहे, इथे या किल्ल्यावरती जायला एवढी छोटीशी वाट नसणार, एवढा समृद्ध आणि मोठा किल्ला आहे तर एवढ्या बारीक पाय वाटेने त्याच्यावरती जात नसणार। मधनं जी गळी आपण पाहतोय जिथून आता पाणी वाहत असतं पावसाळ्यातनं, त्यातनं प्रॉपर राजमार्ग पूर्वी होता, त्यातला अर्धा राजमार्ग आता आपल्याला पाहायला मिळतो। जेव्हा हा टप्पा पार करून आपण पुढे जाऊ तेव्हा आपल्याला अर्धा राजमार्ग पाहायला मिळेल, तो अजूनही ऍज इट इज आहे। आता इथपर्यंत येणं आपल्याला शक्य आहे, त्यामुळे हा भाग आपल्या नजरेमध्ये आहे, इथे आपण पाहू शकतोय। कदाचित असंच सिमिलर पुढच्या टप्प्यामध्ये पण असू शकतं। थोडस पुढचा जो भाग आहे पलीकडचा, तिथे काही खुणा पण आहेत बुरुंजाच्या, ज्या मेटल मध्ये इंटरलॉकिंग केलेले असते, त्या खुणा पलीकडच्या बाजूला देखील आहेत। याचा अर्थ पलीकडचा बुरुंज, हा बुरुंज आणि ह्या दोन्ही बुरुजांच्या मधून जाणारा रस्ता आणि मग कदाचित इथे एक दरवाजा देखील असू शकतो, जो गडाचा पहिला दरवाजा, आणि इथून मग गडावरती एंट्री होईल। पण काळाच्या ओघामध्ये आता हा शिल्लक नाहीये, फक्त वरचा दरवाजा शिल्लक आहे। अशा प्रकारे हा गडाचा पहिला टप्पा। पेशवाई नंतर हे जे काही सत्तांतरण आहे हे कुठेतरी थांबलं। त्यानंतर इंग्रज आपल्याकडे आले आणि इंग्रजांची राज्यनीती होती फोडा आणि राज्य करा। आधीच आपण सगळे जातीमध्ये धर्मामध्ये विभागलेलो होतो आणि त्यावेळेस काही लोक आपली अशी होती जी इंग्रजांना विरोध करत होती किंवा त्यांना कुठेतरी त्यांची सत्ता इस्टॅब्लिश करून देत नव्हती।
ते लोक कोण होते तर ते आपले फ्रीडम फायटर्स होते. आता ह्या भागातला जर तुम्ही ऐकला कोंडाजी नवले म्हणून तुम्ही ऐकून आहात का, ते लोक झाली. ह्या सगळ्यांची जी काही कामं आहेत ती कामं कशासाठी चालायची. आता हे राघोजी भांगरे आणि कोंडाजी नवले वगैरे जे आहेत यांचा काळ काहीसा आधीचा आहे, पण नंतरच्या काळामधले जे स्वातंत्र्य सैनिक होते हे स्वातंत्र्य सैनिक इंग्रजांना त्यांचं राज्य इस्टॅब्लिश करून देत नव्हते. का तर पुढचा येणारा धोका त्यांना माहित होता. मग हे जे काही गड किल्ले होते हे वरती जायचे रस्ते पेशवाई नंतर देखील ऍज इट इज होते. ते कोणत्याच मुघलांनी किंवा कोणत्याच अजून सत्तेने विशेष करून ते तोडलेले नाहीयेत, हे तोडलेत इंग्रजांनी. हे आपले इथले फ्रीडम फायटर्स ह्या गडांचा उपयोग ऍज अ मीटिंग हॉल किंवा मीटिंग पॉइंट म्हणून वापरायचे. किंवा जर इंग्रजांच्या विरोधात एखादा बंड केला तर इंग्रज जर त्यांना सापडायला आले तर ते इथे ह्या ठिकाणी लपण्यासाठी वापरायचे. ही गोष्ट इंग्रजांच्या लक्षामध्ये आल्यानंतर ना इंग्रजांनी तो निर्णय घेतला, 1818ला GR काढला की महाराष्ट्रातले जे काही गड किल्ले आहेत, ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यांच्यावरती त्यांच्या ज्या काही सगळ्या वाटा आहेत त्या वाटा तोडून टाका. सगळ्यात आधी तो GR मध्ये उल्लेख असा होता, सगळ्यात आधी गडावरती जा, गडावरती जी काही मंदिरं आहेत, ज्या काही वास्तू आहेत, वाडे आहेत त्या पाडून टाका. पाण्याच्या टाक्या आहेत त्यांच्यामध्ये विष कालवा, तर त्या फोडून टाका, जेवढ्या टाकता येतील तेवढ्या, त्यांची नासधूस करा. गडावरती जर काही तोफा शिल्लक असतील किंवा जे काही युद्धाचं सामान शिल्लक असेल ते पाण्याच्या टाक्यांमध्ये टाकून द्या. खाली येताना ज्या रस्त्याने तुम्ही वरती गेलात तो रस्ता फोडून टाका. मग त्यामुळे आज ही सगळी अवस्था आहे. खालीपर्यंत आपल्या घेऱ्यापर्यंत गडाचा राजमार्ग गेलेला असेल, पण आता तो सगळा पडलाय आणि या गडीमध्ये ज्या काही सगळ्या दगडी पडल्यात त्या याच्याच दगडी पडलेल्या आहेत. म्हणजे इथे एक बांधकाम होतं त्याचं सगळं कन्स्ट्रक्शन जे आहे ते आता खाली पडले. ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या ह्या दगडामध्ये गुंतवलेल्या आहेत. पहा, थोडस तुम्ही खालून येताना जर व्यवस्थित पाहिलं असेल तर दिसेल तुम्हाला, किंवा इथेही जर तुम्ही पाहिलं ह्या दगडाला आतमधल्या बाजूला एक होल करून ही पायरी आधी याच्यामध्ये गुंतवली. ही जी पायरी आहे ही पण याच्यामध्ये गुंतवली. पलीकडच्या बाजूला पण तिथे ह्यामध्ये त्याचा एंड दिसतोय. पहा, ती पायरी त्याच्यामध्ये गुंतवली, जेणेकरून वरतून येणारा जो काही सगळा भार आहे तो भार याच्यावरती राहील, खालच्या बांधकामावरती तो भार जाणार नाही, आणि जेणेकरून हे बांधकाम जास्त भारामुळे खाली ढसळून जाणार नाही. सेम गोष्ट इथे वापरली आहे ह्या कड्याला. हा कडा जर पहा खाली लॉकिंग न घेता जर त्या दगडी त्याच्यावरती रचत गेलो असतो तर कालांतराने त्याच्यामध्ये भरपूर माती पडलेली, किंवा जर पावसामध्ये माती ओली होते, वजन पडतं, तर ते इंटरलॉकिंग केलं नसतं तर ते सगळं खाली आलं असतं. मूळ दगड आहे त्या मूळ दगडामध्ये एक खड्डा करून म्हणजे त्याच आकाराचा एक खड्डा करून वरचा दगड त्याच्यामध्ये फिक्स केलाय, आणि वरच्या दगडामध्ये पण इंटरलॉकिंग करत करत ते बांधत गेलेलं आहे. सेम बांधकाम इकडे केलेलं आहे. तर याला दगडाची किंवा रॉक इंटरलॉकिंग आपण म्हणू शकतो. अशीच अजून एक मेटल इंटरलॉकिंग आपल्याला पाहायला मिळते. आपण आपला जो या नंतरचा 2 रविवार नंतरचा दुसऱ्या रविवारचा जो किल्ला आहे चावंड किल्ला, तिथे आपण मेटल इंटरलॉकिंग पाहणार आहोत. मेटल इंटरलॉकिंग म्हणजे हे जसं दगडात दगड गुंतवलाय तसं दगडामध्ये मेटल म्हणजे एक धातू गुंतवलाय आणि तो दगड फिक्स केलाय. तर प्रामुख्याने अशा 2 इंटरलॉकिंग आपल्याला पाहायला मिळतात. इथे अजून एक महत्वाची गोष्ट आहे, आपण जंग्या पाहिल्या होत्या शिवनेरीवरती दुसऱ्या दरवाजामध्ये. त्या जंग्या आपल्याला इथे पाठीमागे 3 जंग्या दिसत आहेत पहा, आणि ह्या ज्या आहेत त्या ऍज इट इज आहेत, त्याच्यावरती कशाही प्रकारचं मॉडिफिकेशन झालेलं नाहीयेत. तर या जंग्यांच्या मागच्या बाजूला पुष्कळ मोकळी जागा आहे. आता सध्या ती भरली गेली आहे त्यामुळे त्या जंग्या ओपन नाहीयेत, पण पूर्वी ती सगळी जागा मोकळी होती, आणि त्या जंग्यांच्या पाठीमागणं एक व्ह्यू असा दिसायचा
की ह्या राजमार्गावरती चढणारा जो कोणी आहे त्या जंग्या तिथून सुरुवात होतीये आणि इथपर्यंत आहेत आणि इथून अगदी वरपर्यंत आहेत. त्या तिथे जर 3 पाहिलं तुम्ही तर त्या 3 पण आहेत. आणि याच्या वरचं जे बांधकाम आहे या दरवाजाचं वरचं बांधकाम पळून गेलंय, त्याच्यावरती पण त्या जंग्या असतील. म्हणजे इथून जो चढाई करणारा आहे शत्रू सैन्य, त्या शत्रू सैन्यावरती हल्ला करण्यासाठी म्हणून त्या जंग्यांचा उपयोग केला जायचा. तर त्या देखील आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे आपल्या वास्तू तोडल्यात इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं पहा, इथे सुरुंग दिसतोय, एक सुरुंगाचा होल दिसतोय. त्याचप्रमाणे अजून इथं जर पाहिलं तर इथं सुद्धा आहे आणि इकडे अजून भरपूर ठिकाणी सुरुंगाचे होल आहेत. याचा अर्थ असा होतो, हे जे कन्स्ट्रक्शन आहे दरवाजाचं हे असं पुढे असू शकतं आणि मग अशा प्रकारे इकडून आपण दरवाजाच्या आतमध्ये घुसतो. पण हे जे काय आहे ते सगळं फोडून टाकलेलं आहे. कदाचित इथलं वरचं पण जे निघालंय त्याच्यावरती छान नक्षीकाम असू शकतं. गडावरचा हा मार्ग पहा तुम्ही, इतका सुंदर आहे. तर गडावरचं बाकीचं कन्स्ट्रक्शन त्यावेळेस किती सुंदर असेल. तुम्ही जर पहिला दरवाजा व्यवस्थित पाहिला असेल तर त्या दरवाजामधनं दरवाजाच्या उंबऱ्याच्या खालनं पाणी काढून देण्यासाठी एक पन्हाळी काढलेली आहे. तर पावसाळ्यातलं जे काही पाणी आहे दरवाजामध्ये अडू नये, तर शिवाळ होऊ नये, सगळं बाहेर निघून जावं, हा त्या पाठीमागचा येतो. इथं पण जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर इथून ह्या मार्गावरती पाणी येऊ नये म्हणून लेफ्टने आणि राईटने दोन्हीकडनं 2 पन्हाळ्या काढून दिल्यात आणि पाणी सगळं बाजूने काढून दिलं. त्यानंतर ना वरती आल्या आल्या लगेच इथे एक पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळते. इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मला तुम्हाला दाखवायची आहे. इथे एक खेळाचा पट कोरलेला आहे, याला मंकळा असं म्हणतात. साधारण सातवाहन काळातला हा खेळाचा पट आहे. सातवाहन काळापासून या खेळाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून हा खेळ खेळला जायचा. आणि दगड किंवा जी आपली आटचल्लासाठी जी आपण कवडी वापरतो, साधारण त्या प्रकारची कवडी वापरून हा खेळ खेळला जातो. गस्तीच्या मार्गावरती कंटिन्यू सैनिक असणार तर त्याची ऍक्टिव्हिटी इथून सुरू असेल. म्हणजे आपण आता जसं ऑफिसमध्ये लंच ब्रेक झाल्यानंतर रील बघत बसतो मोबाईल घेऊन किंवा संध्याकाळी जेवल्यानंतर स्क्रोल करत राहतो, तर तो आपला विरंगुळा झाला आणि कदाचित हा तेव्हाचा इथला विरंगुळा असावा. मी प्रत्येक वाक्य जे सांगतोय त्याचं कुठेही कन्फर्मेशन मी देत नाहीये, असं असावं हा साधारण हे पाहिल्यानंतर आपल्याला समजतंय. त्यानंतर त्याच्याच मागच्या बाजूने जिथे आपण बसलो होतो त्याच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूने म्हणजे ही बाजू, इथूनही गडावरती येण्याची एक वाट आहे. तिथे काही पायऱ्या आहेत पण ती थोडीशी रिस्की आहे, त्यामुळे तिथून येणे सोयीस्कर नाही. पण तिथूनही आपण गडावरती येऊ शकतो. आणि त्या मार्गाने तसंच पुढे गेलो तर पुढे एक समाधीवाचा दगड आपल्याला दिसतोय, जिथे वाट जिथे संपतीये तो जो दगड आहे तो. त्याच्या नंतर मग मागच्या बाजूला एक मंदिरा स्वरूप आपल्याला दिसते, तिथे गणपतीची एक मूर्ती ठेवलेली आहे आणि तशाच अजून मूर्ती काही मागच्या बाजूला आहेत. आणि त्याच्याच लेफ्ट साईडला जे निरगिरीचं झाड उभं आहे तिथे एक जोतं आहे. जोतं म्हणजे काय तर घरांचे जे काही अवशेष असायचे, बेस असायचा तो बेस तिथे आहे. आणि अजून सगळ्यात शेवटची जर निर्गिल जी तिथे दिसते तिथे काही पाण्याच्या टाक्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तसं जर पाहिलं तर प्रमुख जो काही मार्ग होता लक्ष ठेवायचा तो होता. कारण का हे जे काही माणिक डोहचं पात्र दिसतंय त्या पात्रातनं तिथून तो सगळा व्यापार चालायचा आणि गडाचा हा जो दक्षिणेकडला भाग आहे ह्या भागावरनं तिकडे लक्ष ठेवणं हे जास्त सोयीस्कर आहे. या टाकीतलं जे काही माती आहे, गाळ आहे, तो सगळा बाहेर काढलाय. त्यातनं ज्या दगडी सापडल्या आहेत त्या दगडींनी इकडनं एक ताल रचलेली आहे. म्हणजे वरच्या बाजूने येणारं जे काही पावसाचं पाणी वाहून येताना त्याच्यामध्ये जी माती येते तिथे तिचा निचरा होईल आणि फक्त पाणी खाली येईल. आणि याच्यातली जी काही माती आहे ती माती मागच्या बाजूला लावलेली आहे. ज्या हे काही सपाट भाग जो काय दिसतोय ती सगळी याच्यातली माती आहे ती सगळी तिकडे टाकली आहे. आणि हे काम करताना त्या तिथं ज्या 3ही तोफा आपण पाहतोय त्या तोफा याच्यामध्ये सापडलेल्या आहेत.
एक एक तोफ प्रचंड जड आहे. म्हणजे ती मोठी तोफ जर आपण पाहिली तर ती तोफ कमीत कमी 800 ते 900 किलोची तोफ असेल. म्हणजे एक टनाच्या आसपास तिचं वजन असेल. ती तोफ उचलून याच्यातून बाहेर काढली आहे आणि त्याच ग्रुपने तिकडे ते जे गाडे आहेत, तोफ गाडे, त्यांनीच स्वतः पैसे खर्च करून ते सगळे बनवले आहेत आणि त्याच्यावरती त्या तोफा ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारचा एक ग्रुप इकडे काम करतोय आणि त्यांनी हा प्रयत्न केलाय. त्यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे. त्यांचा अप्रोच देखील खूप छान आहे. किल्ल्याची उंची आहे साधारणपणे 1028 मीटर. आता जर तुम्ही बारकाईने बघितलं, या मंदिराचे 2 भाग आहेत. मंदिराचे अनेक प्रकार पडतात, पण याच्यामध्ये 2 भाग आहेत. सभामंडप आणि गर्भगृह. गाभारा आहे पाठीमागं आणि पुढचा सभामंडप आहे. 2 विभागामध्ये मंदिर विभागलं गेलेलं आहे. आतमध्ये शंकराची पिंड आहे. तुम्ही दर्शन घेतलं. आता तुम्ही जर बघितलं मंदिराचं इथूनच बघा, मंदिराचा दरवाजावरती 2 मूर्त्या दिसतात आपल्याला. खाली उंबऱ्याला एक मूर्ती आणि वरती पण एक मूर्ती आहे. वरती जी मूर्ती आहे ती गणपतीची मूर्ती आहे, तिला गणेशपट्टी म्हणतात. खाली जी आहे उंबऱ्यावरती कीर्तिमुख म्हणतात त्याला. कीर्तिमुख म्हणजे हे राक्षस आहे. तर मंदिरशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, कीर्तिमुखावरती त्या म्हणजे उंबऱ्यावरती पाय द्यायचा असतो आपल्याला. म्हणजे आपल्या मनातले जे राक्षस रूपी, दैत्य रूपी जे विचार असतात त्यांना आम्ही तुडवून देवाला आम्ही शरण येतो आणि गणपती बाप्पाला नमस्कार करायचा असतो. म्हणजे ही एक आपली पद्धत पारंपरिक जी होती त्याच्यात थोडासा आपण बदल केला पाहिजे. आतमध्ये मूर्ती आहेत. काही मूर्त्या अशा भग्नावशेष झालेल्या आहेत. काही मूर्त्या बघा असं निरीक्षण पाहिजे. आयुध म्हणजे शस्त्र. काही मूर्त्यांच्या हातात शस्त्र असतात. रामाच्या हातात बाण होता. म्हणजे ही छान छोटी मुलगी, पण तिचं निरीक्षण बघा किती आहे. तर तिने ते निरीक्षण केलं. गड किल्ल्यांवरती लेण्या पण असतात. लेण्यांचा पहिला अभ्यास केला जातो, दगडाचा अभ्यास. आपण म्हणतो ना, बौद्ध भिक्खू ध्यानधारणा करण्यासाठी तिथं जात असतात. आता जर तुम्ही मंदिरामध्ये जर गेल्यानंतर बघा, माणूस बाहेर लाईन लावतो, गडबड गोंधळ करतो आणि देवाच्या समोर जाऊनच शांत होतो. तर याच्या मागं सुद्धा एक सायंटिफिक रिझन आहे. त्याच्या मागं धातूची एक पट्टी असते. जेव्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते तर धातूची पट्टी त्याच्यामध्ये त्या मूर्तीच्या खाली बसवली जाते. म्हणजे जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे सूर्याकडून येणारी, बाहेरून येणारी, ती धातूची पट्टी शोषून घेते आणि तेवढाचा जो भाग आहे तेवढ्या भागामध्ये ती एनर्जी करत असते. म्हणजे आपले निगेटिव्ह विचार आपले सगळे निघून जातात आणि आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येते. मग आपलं लक्ष लागतं देवाकडं. आणि देवाच्या तिथं गेल्यानंतर आपण डोळे भरून देवाला पाहायचं असतं. आपण असं करतो, देवाच्या पुढे गेल्यानंतर डोळे मिटून घेतो. जेव्हा तुम्ही साहस ॲडव्हेंचर करता, किल्ल्यावरती येऊन एखाद्या वाटेवरनं वरती चढता, तर ते किती भयानक आणि किती डेंजर असू शकतं त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. आत्ता तुम्ही जाताना काही लोक पाहिली, जे लोक ह्या वाट्याने क्लाइम्बिंग करून वरती आलेत. तशी ही वाट फारशी अवघड नाहीये. मी देखील 3-4 वेळा ती वाट केलेली आहे. त्या वाटेने आपण फ्रीली वरती येऊ शकतो. पण तिथे जाऊन आता आपण एक कडा पाहूयात. तो कडा किती हवेमध्ये आहे आणि हे लोक त्या कड्याला धरून खालून क्लाइम्ब करून आले. जर वरतून जास्त वजन त्या कड्यावरती पडलं तर तो कडा अख्खाच्या अख्ख्या खाली जाऊ शकतो. अशी ती वाट आहे, किल्ल्याची वाट. इन फ्युचर तुमचं जरी कोणाचं प्लॅनिंग झालं तर प्लीज हे धाडस करू नका, किंवा असं धाडस जे तुमच्या जीवावरती येईल अशा गोष्टी करू नका. त्यानंतर ना थोडंसं इकडे जर आलात, इथे समोर आपल्याला शिवनेरी दिसतोय आणि त्यानंतर ना इथे हा बॅकवॉटर जो सगळा दिसतोय हा आहे माणिकडोहचा. माणिकडोह का म्हणतात ही स्टोरी मी सिंधुळा किल्ल्यावर तुम्हाला सांगितली. सो या किल्ल्यावरनं हा अख्खा भाग दिसतोय आपल्याला आणि हा सुद्धा भाग दिसतोय. त्यानंतर ना पलीकडच्या बाजूने आपल्याला चावंड किल्ला पण दिसत होता. आता वातावरण क्लिअर नाहीये, नाहीतर त्याच्या मागचा हरिश्चंद्रगड पण दिसतो आपल्याला. सिंधुळाच्या एक्झॅक्ट पाठीमागच्या बाजूला हरिश्चंद्रगड आहे. तोफ खाण्यासाठी जी काही दारू लागते ती सगळी इकडे बनवली जायची किंवा इकडे स्टोअर केली जायची. नंतरच्या काळामध्ये ह्या वास्तूबद्दल सिमिलर असे उल्लेख आहेत
की कैद्यांना ठेवण्यासाठी म्हणून पण याचा उपयोग केला गेला. पण या सगळ्या तीनही ज्या गोष्टी आहेत त्या तीनही गोष्टी उपयोगानुसार बदलत गेलेल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुरुवातीला मी हे केलं, मी जर हे बांधलं तर मी हे फक्त दारूगोळा प्रोसेस करण्यासाठी बांधलं असावं किंवा दारूगोळा स्टोअर करण्यासाठी बांधलं असावं. असं का तर आपण जेव्हा गडावरती होतो वरचं तापमान आणि इथलं तापमान बऱ्यापैकी फरक आहे. इथे थंडावा जास्त आहे. तेच दारूगोळा जर आपण वरती स्टोअर केला गडावरती तर उष्णतेने तो वरच्या वरतीच फुटून जाईल. तर त्यामुळे हे एक प्रमुख कारण आहे दारूगोळा कोठार असण्याचं. अगदी नंतरच्या काळामध्ये आपण असं समजूयात एखाद्या राजवटीमध्ये इथल्या प्रांतातला हा जर महत्वाचा किल्ला असेल तर त्यांनी धान्य कोठार म्हणून त्याचा उपयोग केला गेला असेल, कारण का वर्षभराचं आपल्याला धान्य इकडे ठेवलं असेल. आणि सिमिलर यातील काही वास्तूंचा काही खोल्यांचा उपयोग ऍज अ जेल म्हणून केलेला आहे. कारागृह. जे काही कैदी असतील, समजा परकीय सैन्यातला एखादा कैदी हाती लागलाय, त्याला पकडलाय, किंवा आपल्यातलाच एखादा कैदी आहे ज्याने बंड केलंय किंवा जो आपल्या सत्तेच्या विरोधात गेलाय, त्या लोकांना इकडे ऍज अ जेल म्हणून ह्या कारागृहामध्ये ठेवलं जायचं. प्रामुख्याने याचे 3 उपयोग आहेत. आतमध्ये जर पाहिलं ह्या लेणीमध्ये आणि ह्या लेणीमध्ये तर आपल्याला राख पाहायला मिळते. एका लेणीमधली राख जी आहे ती पूर्णपणे काळी राख आहे आणि एका लेणीमधली राख जी आहे ती बऱ्यापैकी ढवळी म्हणजे व्हाईट कलरची राख आहे. पांढरी राख जी आहे ती धान्य जाळून बनते आणि काळी राख जी असते ती युजली जी दारू असते ती दारू जळल्यानंतरची राख असते. की जर फटाका आपण कधी पेटवला, फटाका पेटवल्यावर पहा त्यातली जी खाली डाग पडतो तो काळा डाग असतो, तर ते दारूच्या तो काळा डाग असतो आणि धान्याचा युजली पांढरा डाग असतो. तर त्या राखेवरनं आपण अंदाज लावू शकतो की नेमकं इकडे काय केलंय, कशासाठी केलं गेलंय. आणि हे जे काय आहे हे सगळं भू अंतर्गत आहे. याच्या वरचा जो भाग आपण पाहतोय आता, जो ओपन टू स्काय आहे, जो मोकळा आहे, तो पावसाळ्यामध्ये कव्हर केलेला असणार पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून, आणि समोरच्या बाजूला देखील. आणि प्रथम दर्शनी ह्या गडावरती जो कोणी येईल त्याला याच्याबद्दल समजणार नाही असा रस्ता बनवलेला आहे. खालून जरी हा गड पाहिला तरी हा दरवाजा अगदी सरळ बनवू शकत होते. तो दरवाजा गोमुख प्रकारचा वाकडा करून बनवण्याचं कारण काय तर सगळ्यात पहिल्यांदा येणारी जी हवा आहे त्या हवेचा अडकाव होईल आणि खालून जेव्हा ह्या गडाकडे कोणी पाहत असेल तेव्हा त्यांना समजणार नाही की नेमकी ही वास्तू काय आहे म्हणून. खालच्या त्याच्या दुर्बिणीतनं फक्त समोरचा तेवढाच भाग दिसणार आणि पुढे दगड दिसल्यावरती तो समजून जाणार की इकडे लॉक झाले, पुढे काय वास्तू नाही. तर हे सुद्धा एक कलाकुसर आहे या वास्तूमधली. इन ऍडिशन एक गोष्ट मला फक्त सांगायची आहे. असंच ह्या रस्त्याने थोडं पुढे गेलात, अजून एक 20 मिनिटं चालत गेलात तर इथे एक काळा हौद म्हणून आहे. तिथलं पाणी पिण्यासाठी वापरतात. इन केस तुम्ही ह्या गडावरती परत जर कधी आलात आणि तुमच्याकडलं पाणी संपलेलं असेल तर तिथून तुम्ही ते रिफिल करू शकता. हे जे आहे मी मागाशी सांगितलं की वरतून लॉक करण्यासाठी हे वरतून सगळं छत केलेलं असेल आणि हे जे आहे या समोरचा याचा पडवी आपण जी म्हणतो ना त्याच्यासाठी लावलेले लाकडं आहेत, ते दगड आहेत, ते त्याच्यामध्ये लाकूड अडकून मग तो स्लोप पुढे येईल. तसाच ह्या बाजूला पण आहे, इथे पण आहे. इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. इथे जर पाहिलं तर वरती एक घरटं आहे मातीपासून बनवलेलं. इथे समोर पण जर पाहिलं तिथे समोर पण एक घरटं आहे. एक स्विफ्ट नावाचा पक्षी आहे, तो पक्षी ही घरटं बनवतो. अशीच घरटी तुम्हाला अजून जर तुम्ही माळशेज घाटातलं नागेश्वराचं मंदिर पाहिलं असेल त्या नागेश्वराच्या मंदिराच्या पलीकडच्या बाजूला काही लेण्या आहेत आणि चावडवरती पण अशा प्रकारची बरीच घरटी आहेत. तो पक्षी काय करतो की ओली माती जी असते ती त्याच्या चोचेमध्ये घेतो आणि ते येऊन सोडतो. म्हणजे तो गौंड्याचं काम करतो. साधारण गौंडी जसं रस्त्यात जातो तसं तो चोचेमध्ये माती आणतो, इथे रचतो, ती वाळली पक्की झाली की अजून परत माती आणून रचतो आणि त्याच्या आतमध्ये राहतो. मध्यंतरी या पक्ष्याची बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शिकार व्हायची. अजूनही या पक्ष्याची शिकार होते, त्यामुळे त्याची संख्या फार कमी आहे. याचं शास्त्रीय नाव स्विफ्ट असं आहे. आणि मित्रांनो, शेवटी धान्य कोठार पाहून आमचा इथे दुर्गोत्सवाचा तिसरा किल्ला तिसऱ्या किल्ल्याचा तिसरा किल्ला म्हणजे हाडसर किल्ला शेवट झाला आहे. आणि आता आपण
पुढचा किल्ला हा जीवदान असणार आहे आपला. आपले माने पाटील म्हणतात ते त्या प्रकारे पुढचा गड नारायणगड असन मे बी 26 तारखेला. तर आपण आता भेटणार आहे पुढच्या 26 तारखेला नारायणगडावर. आणि जर नसेल तर मग जीवदानवर भेटू. आणि आता ट्रायपॉड लटकवलेलं नाही म्हणून थोडासा व्ह्यू छोटा येत असेल, एरिया कमी दिसत असेल, पण माझ्या मागे बघा किती सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो. दुर्गोत्सवाच्या माध्यमातून तुम्हाला असेच गड किल्ले पाहायला भेटतील. यूट्यूबवर पण आपल्या संपूर्ण माहिती भेटणार आहे तुम्हाला. शेवटी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण हरी.